नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज 25 एप्रिल 2024 रोजी आयोगातर्फे एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र ग सेवा मुख्य परीक्षा 2023 बाबत हे पत्रक आयोगातर्फे जाहीर करण्यात आले. या पत्रकामध्ये शासनाच्या विविध विभागाकडून प्राप्त मागणीपत्राच्या अनुषंगाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एकूण 710 पदाकरिता महाराष्ट्र ग सेवा मुख्य परीक्षा 2023 प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्य परीक्षा दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी घेण्यात आली आहे. मुख्य परीक्षेच्या अधिसूचनेमधील 4.1 येथे पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार वाढ किंवा बदल होण्याची शक्यता आहे असे स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार शासनाच्या अन्य नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाकडून प्राप्त सुधारित मागणीपत्रानुसार आयोगाच्या दिनांक 16 फेब्रुवारी 2024 व दिनांक 1 मार्च 2024 रोजीच्या शुद्धीपत्रकाद्वारे सदर विभागातील नियुक्ती प्राधिकरणाच्या पदसंख्येत बदल दर्शवण्यात आला आहे. आता शासन पत्रक क्रमांक दिनांक 24 मार्च 2024, दिनांक 15 एप्रिल 2024 व 19 एप्रिल 2024 रोजीच्या पत्राद्वारे प्राप्त अभिप्रायानुसार लिपिक टंकलेखक या पदाचा निकाल जाहीर करण्यात येईल. आता पुढील प्रक्रिया लवकरच होईल. गडचिरोली, वर्धा, परभणी, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या मुंबई 235 पदे, पुरवठा शाखा एकूण 25 पदे, नंतर जिल्हा पुरवठा शाखा कोल्हापूर 24 पदे, नंतर परभणी पुरवठा शाखा 25 पदे, वर्धा 14 पदे, गडचिरोली 20 पदे अशा प्रकारचे पदामध्ये बदल करण्यात आला आहे. वरील पदामध्ये बदलाव झालेल्या विषय मराठी ग सेवा पूर्व मुख्य परीक्षा 2023 मधून एकूण 7,482 पदाकरिता पदसंख्या राबवण्यात येईल. पदसंख्या व भरती प्रक्रियेमध्ये आरक्षणामध्ये कोणते बदल झाल्यास त्याबाबत तपशील वेळोवेळी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. जाहिरातीमध्ये दिलेल्या अटीची व शर्तीची कोणताही बदल नाही. अशाच प्रकारे आयोगाला कॉल लावला असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली आहे की मोठी प्रक्रिया असल्यामुळे मोठा निकाल असल्यामुळे निकालाला वेळ लागत आहे. तरी पुढल्या आठवड्यामध्ये निकाल लागून जाण्याची शक्यता आहे असे आयोगाकडून कळाले आहे. हे शुद्धीपत्रक तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.